कोणत्याही कंपनीला किंवा बिझनेसला यशस्वी व्हायचं असेल तर ह्या दोन गोष्टी मित्र खूप महत्त्वाच्या असतात आणि हे कंपनीचे बॅकबोन असतात. जर कधी ह्या दोन गोष्टीला आनंदी ठेवता आलं तर कंपनीची भरभराट होते आणि कंपनी खूप मोठ्या उंच शिखरावरती जाते. तर त्यात दोन गोष्टी काय आहेत? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कंपनीचे ग्राहक. तर आमच्या कंपनीच्या केसमध्ये आमचे गुंतवणूकदार म्हणजे आमच्यासाठी सर्व काही आहे. जर ते आनंदी असतील तरच कंपनी चालेल आणि माझा 100% प्रयत्न असतो की माझ्या गुंतवणूकदारांना माझ्या साईडनी जास्तीत जास्त नॉलेज, जास्तीत जास्त त्यांचा पोर्टफोलिओ कसा मोठा होईल, त्यांना आर्थिक शिस्त कशी लागेल आणि त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं होईल यावरती फोकस करणे. त्याचबरोबरीने अजून एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे आपल्या कुठल्याही कंपनीचा जो पाया असतो तर कंपनीत काम करणारी लोक ती जर कधी आनंदी असेल तरच कंपनीची भरभराट होते किंवा कंपनी नव्या उंचीवरती जाते. तर आपल्या कंपनीत जे एम्प्लॉईज नाही आहेत, खरं तर हे परिवार आहे माझा आणि माझे जे गुंतवणूकदार आहेत त्यांनाही मी कधी गुंतवणूकदार समजत नाही, कारण तेही या परिवाराचा हिस्साच आहेत. तर सर्वात पहिलं मीनाक्षी खराटे जी कंपनीची डायरेक्टर आहे. असं नसतं की प्रत्येक वेळी ऑफिसमध्ये बसूनच काम करायला हवं. तर तुम्हाला जो सपोर्ट मिळतो घरून तो खूप महत्त्वाचा असतो. कुठल्याही कंपनीच्या संचालकाला जेव्हा मोठ्या उंचीवर जायचं असेल तर घरून तेवढं फ्रीडम मिळायला पाहिजे. तर मला मीनाक्षीमुळं ते फ्रीडम मिळतं. आणि त्याच्यानंतर वरदभाई आहेतच आपले भावी संचालक आहेत. तुमची टीम आनंदी असणं खूप गरजेचं असतं. कंपनीचं कल्चर जर कधी चांगलं असेल, तुमच्या बिझनेसच्या प्रीमायसेसचं कल्चर चांगलं असेल तर लोक तुमच्याकडे टिकून राहतात आणि मग ते तुमच्या कुटुंबाचा हिस्सा बनतात आणि कंपनी स्वतःची आहे असं समजून काम करतात. तर त्यापैकी आता अंकिता आहे आणि अंकिता मला रिप्लेस करते एवढी तिची ताकद आहे, कारण गेल्या 9 वर्षांपासून ती आपल्यासोबत आहे आणि पूर्णच्या पूर्ण काम जे मी करू शकतो ती सेम काम तसंच करते. क्लायंटला हँडलिंग असेल, त्यांचे ऑब्जेक्शन्स असतील, त्यांचं प्लॅनिंग असेल, अगदी मी जसा करतो तसंच ती मला रिप्लेस करते. तर आज अंकितालाही थँक्यू म्हणायला पाहिजे. तिला 9 वर्ष झाले आमच्या कंपनीमध्ये. आणि त्याच्यानंतर अंजली मॅडम आहेत. आता अंजली मॅडमला मला असं वाटतं 1-1.5 वर्ष झाले, पण त्याही या कुटुंबाचा अगदी अविभाज्य घटक झालेले आहेत. ऑलमोस्ट सगळे ऑफिसची कामं त्यांच्याकडेच असतात. त्याच्यानंतर श्रुती आहे, आताच जॉईन झालेली आहे आमच्याकडं, पण तीही आता नाही म्हणते तुम्हाला सोडून जायचं, तर ती आपल्याकडे राहीलच अशी. आणि सर्वात महत्त्वाची काय, कशी BA करायला ब्रेक घेतलेला आहे आणि MBA झाल्यानंतर ती परत आपल्याला जॉईन करेलच. आणि थँक्यू कशिश तू आल्याबद्दल. दुसरा दत्ताला पण 6 वर्ष झाले. दत्ता हा ऑफिसचा बॅकबोन आहे. आमचे इन्शुरन्सची जवळजवळ मेडिक्लेमचे सगळे कामं पूर्णच्या पूर्ण दत्ताच्या भरोशावरतीच असते आणि दत्ताच करतो. कधी क्लेम येतात, कधी नवीन पॉलिसी होतात, मला त्यातलं काहीच कळत नाही, पण दत्ता हे सगळं हँडल करतो. तर कुठल्याही कंपनीला मित्र यशस्वी होण्यासाठी ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की तुमच्याकडं चांगली लोक असायला पाहिजे, चांगली टीम असायला पाहिजेत आणि ती असून चालत नाही तर ती आनंदी असायला पाहिजे. तर बाकी मला कमेंट करून सांगा तुमचा बिझनेस असेल तर तुमची टीम कशी आहे आणि हा रील शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.